JR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सेवानिवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वपूर्ण बाबी सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी निर्गमित झालेल्या आहेत। काय त्या बाबी आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सेवानिवृत्ती वेतनधारक, पेन्शनधारक, सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम 1982च्या अनुषंगानं कोणकोणत्या बाबी पूर्ण कराव्या लागतील या संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। समोर आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 मध्ये दिलेल्या तरतुदीच्या अनुषंगानं एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्याच्या निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल यांच्याकडे सादर करत असताना सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे अभ्यासपूर्वक पाठवल्या जात नाहीत आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशा बाबी सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली महत्त्वपूर्ण अशी सूचना म्हणजे संस्था 100% अनुदानावर कोणत्या दिनांकापासून आली याबाबत सेवा पुस्तकात सविस्तर नोंद घेऊन अनुदान मंजुरीच्या पत्रासह निवृत्तीवेतन मंजूर प्राधिकरणाचं 100% अनुदानाचं पत्र जे आहे प्रमाणपत्र जोडावं। 1/11/2005 नंतर 100% अनुदानावर आलेले असल्यास संस्था अनुज्ञेय निवृत्तीवेतन नियमान्वये प्रकरण सादर करावं। पूर्वीच्या आस्थापनेवरून राजीनामा दिल्यानंतर नवीन आस्थापनेवर नियुक्तीनं रुजू झालेल्या पूर्वीच्या आस्थापनेवरील सेवा नवीन नियुक्तीला सक्षम प्राधिकाऱ्याकडून जोडून घेतल्याशिवाय ती नियमित सेवा होणार नाही। त्यामुळं राजीनामा दिल्यावर पूर्वपदाचा सेवेचा हक्क गमावला जातो। त्यामुळं पूर्व आस्थापनेवरून राजीनामा न देता कार्यमुक्त होणं आवश्यक आहे। आर्थिक वर्ष संपल्यावर 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत सेवा कार्यालय प्रमुखांना प्रमाणित केल्याची नोंद सेवा पुस्तकात असणं आवश्यक आहे। दोन संस्थेतील सेवा असल्यास दोन्ही संस्था केव्हापासून 100% अनुदानावर आल्या याबाबत दोन्ही संस्थांची मंजूर आदेशासह सेवा पुस्तकात नोंद असणं आवश्यक आहे। एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव्ह ज्या आहे त्या असाधारण रजा ज्या आहेत त्या दर्शवण्यात याव्यात, परंतु उक्त रजा वैद्यकीय कारणास्तव मंजूर करून उक्त कालावधी नियमित करण्याचे आदेश पारित करून सेवा पुस्तकात नोंद असणं गरजेचं आहे। अन्यथा उक्त कालावधी खंड असलेल्या निवृत्तीवेतन प्रकरणात दर्शवण्यात यावा। वेतनवाढी थांबवण्यात येतात, वेतनवाढी थांबवण्याचे आदेश सोबत जोडण्यात येत नाहीत किंवा नोंदी सेवा पुस्तकात घेण्यात आल्यास दिसत नाहीत। या संदर्भात निलंबन कालावधी असल्यास तो निवृत्तीवेतन प्रकरणात दर्शवून सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे। फौजदारी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानं निलंबित कर्मचारी यास न्यायालयानं निर्दोष ठरवल्यास निलंबनाच्या अनुषंगानं संस्था स्तरावर चौकशी समितीद्वारे अहवाल पारित करणं आवश्यक आहे आणि या संदर्भात सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे। अन्यथा निलंबन कालावधी हा खंड समजण्यात येणार आहे। सेवा पुस्तकात नियुक्तीचा तथा सेवानिवृत्तीचा दिनांक अचूक नोंदवणं व त्यानुसारच निवृत्तीवेतन प्रकरणात उक्त तारखा अचूक नोंदवणं आवश्यक आहे। वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/6/2023 च्या अनुषंगानं मानवी वेतनवाढ म्हणजे जी नोशनल इन्क्रिमेंट आहे ते देत असताना कर्मचाऱ्यांना घेतलेल्या शेवटच्या वेतनावर मागील 12 महिने वेतन घेणं आवश्यक आहे। सेवानिवृत्तीच्या दिनांक 1 जुलैपूर्वी पदोन्नती झाल्यास 1 जुलैपूर्वी पदोन्नतीच्या वेतनावर किमान 12 महिने काम करणं आवश्यक आहे। संस्था दिनांक 1/11/2005 नंतर 100% अनुदानावर आले असल्यास व कर्मचारी दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्त होऊन संस्था 100% अनुदानावर नसेल तर 100% अनुदान पूर्वीची सेवा ही अहर्ताकारी सेवा क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून गणली जाणार नाही, ती नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून गणली जाणार आहे। नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस जी आहे ती शासनाची प्रशासकीय मान्यता यासाठी आवश्यक राहणार आहे। एकट्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर अवलंबून असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 22/1/2015 नव्हे फॉर्म क्रमांक 3A मध्ये कर्मचाऱ्यांना त्याच्या हयातीत स्वयं घोषणापत्र भरून देऊन सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे व त्यानुसार निवृत्तीवेतन प्रकरणी सादरकर्ता अधिकाऱ्यांना प्रमाणित केलेलं असावं। निवृत्तीवेतन नियम तथा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, अंश राशीकरण, गट विमा योजना, अपघात विमा, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत आवश्यक नामनिर्देशन भरून त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणं आवश्यक आहे। निवृत्तीवेतन प्रकरण सादर करत असताना कर्मचाऱ्याचा फॉर्म क्रमांक 6 वर मोबाईल क्रमांक नोंदवणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीनं सेवानिवृत्त होत असताना सेवानिवृत्त जे होणारे कर्मचारी आहेत, झालेले कर्मचारी आहेत, त्यांना कोणकोणत्या बाबींची पूर्तता करावी लागणार आहे या संदर्भातलंही महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक होतं। अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी, महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.